त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। फार्मर आयडी ई-केवायसी मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय। अनेक शेतकरी सरकारच्या मदतीपासून अद्याप सुद्धा वंचित आहेत। सरकारची मदत ही 2 ते 3 टप्प्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे अतिवृष्टी भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। अतिवृष्टी भरपाईचे 18,500 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी भरपाईची रक्कम जमा होऊन सुरुवात झालेली आहे। अतिवृष्टी भरपाईचा दुसरा टप्पा आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी भरपाईची रक्कम जमा झालेली नाही, या शेतकऱ्यांनी फक्त ही 2 कामे जर केली, बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यावरती जर अतिवृष्टी भरपाईची पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला फक्त ही 2 कामे करायची आहे। जर ती 2 कामे तुम्ही केली तर तुमच्या बँक खात्यावरती 100% पैसे पडणार आहेत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की जर तुम्ही 2 कामे केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत। ती 2 कामे काय आहेत ती व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। जर ही 2 कामे केली तर त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। ही 2 कामे कोणती आहेत तीही सांगणार आहोत। बघा, शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 प्रमाणे 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। नुकसान भरपाई जमा झालेली आहे, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी भरपाईचा जो दुसरा टप्पा आहे तो आजपासून जमा करण्यात आलेला आहे। म्हणजे की त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। त्या जिल्ह्यात या यादीमध्ये तुमचा जिल्हा असू शकतो, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। नुकसान भरपाईची यादी सुद्धा, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झाली। शेतकऱ्यांची नावे सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पात्र जे लाभार्थी शेतकरी त्यांची नावे सुद्धा आलेली आहे। शेतकरी जिल्ह्याची यादी सुद्धा आलेली आहे व कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार, बघा शेतकरी तुमची नावे सहित यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमची नावे यादी सुद्धा आलेली आहे व कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे तेही बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची यादी सुद्धा, सर्वात प्रथम जिल्ह्याची यादी आपण बघून घेऊ, कारण की जिल्ह्यांची यादी तुमच्या यात जिल्ह्यात नाव असू शकते। तेव्हा नावे बघा, आता सर्वात प्रथम आहे जालना जिल्हा। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जालन्यामध्ये अतिप्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 18,500 रुपये प्रमाणे रक्कम जमा झालेली आहे। बघा, त्याचप्रमाणे जालन्यामधील भोकरदन असेल, बघा शेतकरी मित्रांनो, भोकरदन, बदनापूर, त्याचप्रमाणे घनसावंगी, त्याचप्रमाणे अंबड, या तालुक्यांची जी आपण यादी आता सांगितलेली आहे, या तालुक्यांमध्ये पैसे सुद्धा आजपासून जमा झालेले। म्हणजे की दुसरा टप्पा आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम सुद्धा जमा झालेली असेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची एकंदरीतपणे दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे बघा, दुसरा तालुका आहे म्हणजे दुसरा जिल्हा आहे म्हणजे तो छत्रपती संभाजीनगर। बघा, छत्रपती संभाजीनगर मधील बहुतांश शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रमाणे रक्कम जमा झालेली आहे। बघा, 20,000 रुपये प्रमाणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती जी रक्कम आहे ती विस्तारित होण्यास सुरुवात झाली। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा आजपासून रक्कम जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही जी रक्कम आहे ती विस्तारित होण्यास सुरुवातच झालेली आहे। बघा, त्याचप्रमाणे कोणकोणत्या बँकेत पैसे येणार तेही सांगणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेत पैसे येणार तेही सांगणार होतो। सर्वात प्रथम महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये पैसे सुद्धा जमा करण्यात
आलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्या बँकेमध्ये पैसेसुद्धा जमा करण्यात आलेले. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पैसेसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचप्रमाणे बघा, बुलढाणा असेल, त्याचप्रमाणे बुलढाणामधील देऊळगाव राजे असेल, किंवा स्वतः बुलढाणा. बघा, बुलढाण्यामध्ये सुद्धा पैसे जमा करण्यात आलेले आहे. मग शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. त्याचप्रमाणे SBI, बघा शेतकरी मित्रांनो, SBI बँकेत पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे की जर तुमचं SBI बँकेत खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा नक्की सांगा व तुम्हाला अद्यापही नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले की नाही आम्हाला तेही नक्की सांगा. बघा, त्याचप्रमाणे हिंगोलीमधील कळमनुरी असेल, त्याचप्रमाणे हिंगोली तालुका असेल, त्या तालुक्यामध्ये सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे की सोनपेठ असेल, बघा, त्याचप्रमाणे औंढा नागनाथ असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे. जर तुम्ही या तालुक्यामधील किंवा जिल्ह्यामधील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तारित रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. व त्याचप्रमाणे बघा, छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर असेल, बघा शेतकरी मित्रांनो, गंगापूर, वैजापूर, त्याचप्रमाणे पैठण, त्याचप्रमाणे फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यात पैसे विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून अतिवृष्टी भरपाईची रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटत राहतो अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.